गेल्या 40 वर्षापासून मध्य भारताच्या दंडकारण्याच्या जंगलात रेड कॉरिडॉरमध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत। या हिंसक कारवायांमध्ये शेकडो जवानांचे बळी गेले आहेत, नागरिकांचे बळी गेले आहेत, अनेक राजकीय नेत्यांचे बळी गेले आहेत। मात्र गेल्या 2 वर्षापासून सुरक्षा दल माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिकेत आले आहेत आणि मार्च 26 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याच्या भूमिकेतून माओवाद्यांच्या विरोधात जे अभियान सुरू आहे त्यात सुरक्षा दलांना 3 महिन्यापूर्वी मोठं यश मिळालं, ज्यात माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवला ठार मारण्यात आलं। ही खूप मोठी घडामोड होती आणि त्यानंतर माओवाद्यांच्या संघटनेत नवं नेतृत्व कोण असेल आणि ही जबाबदारी कोणाला द्यायची यावर बरीच चर्चा सुरू होती। मात्र महत्त्वाचं म्हणजे नवं नेतृत्व निवडण्यासाठी माओवाद्यांची केंद्रीय समिती असेल, माओवाद्यांच्या पोलिस ब्युरो असेल, असे हे लोक एकत्र येऊन जोपर्यंत ठरवत नाही हा नेतृत्व कोणाला द्यायचं ते निश्चित होणार नव्हतं। आता मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला जो भाग आहे इंद्रावती नॅशनल पार्कचा, त्या ठिकाणी एक विशेष बैठक झाली आणि त्या बैठकीत माओवाद्यांच्या मिलिटरी कमांडचा जो प्रमुख आहे तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी हा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे। त्याच्याकडे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सरचिटणीस पदाची म्हणजे सर्वोच्च नेतृत्वपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं सूत्र सांगत आहेत। या बैठकीला माओवाद्यांचे काही बडे नेते उपस्थित होते, ज्यामध्ये भूपती हा एक मोठा नाव आहे माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य, जो माओवाद्यांच्या वैचारिक पद्धतीच्या विषयांमध्ये अभ्यासक मानला जातो। भूपतीने स्वतः नेतृत्व घेणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं। त्यामुळे भूपतीच्या उपस्थितीतच त्या ठिकाणी हिडमा होता, सुजाता होती आणि यासोबतच तिप्पिरी तिरुपती रूप देवजी होतं आणि त्या ठिकाणीच देवजीच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला अशी सूत्रांची माहिती आहे। सुरक्षा दलातले अधिकारी ही बाब मान्य करतात, कॅमेरासमोर बोलायला तयार नाही। त्यांचं असं मत आहे की जोपर्यंत माओवाद्यांचं अधिकृत पत्रक येत नाही आपण त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही। मात्र असं घडण्याची त्यांनाही मिळालेल्या सूत्रांची माहिती सांगत आहे। आता यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे नेमकं काय होणार आहे। मार्च 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं जाहीर विधान आहे आणि त्यामुळे हादरलेल्या माओवाद्यांनी आता हा एक नवा डाव टाकला आहे। नवा डाव यासाठी आहे की माओवाद्यांचं मिलिटरी कमांड हे खूप मोठं आहे आणि या सेंट्रल मिलिटरी कमांडची जबाबदारी तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजीकडे आहे, ज्याने सुरुवातीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात काम केलेलं आहे। भामरागड पेरमिल जलमची जबाबदारी त्याच्याकडे होती। त्याची पत्नी सृजनक्का ही सुद्धा जहाल माओवादी होती। 30 वर्ष ती गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होती आणि ऑपरेशन पद्धतीचे जे हल्ले आहेत म्हणजे LTTनं ज्या काळात माओवाद्यांना भूसुरुंग स्फोटाचं तंत्र शिकवलं होतं किंवा सुरक्षा दलांना कसं टार्गेट करायचं ह्याचं तंत्र दिलं होतं, तर त्या तंत्राचं बहुतांश जे आहे ते सगळं तिप्पिरी तिरुपती रूप देवजीच्या नेतृत्वातच माओवाद्यांनी आत्मसात केलं होतं आणि त्यानंतर तशाच पद्धतीचे हल्ले दंडकारण्यात सुरक्षा दलांवर झाले, ज्यात अनेक सुरक्षा दलाचे जवान मारले गेले, नेते मारले गेले, नागरिक मारले गेले। त्यामुळे ॲम्बुश लावणे, भूसुरुंगस्फोट घडवणे यासह वेगवेगळ्या पद्धतीनं सुरक्षा दलांना टार्गेट करण्यामध्ये देवजीचा मोठा हातखंडा मानला जातो। त्यामुळे तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी हा आक्रमक असल्यामुळे त्याला आता ही नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच देवजीच्या मदतीला हिडमा आहे, कारण हिडमा हा अत्यंत क्रूर जहाल माओवादी मानला जातो, ज्याच्याकडे दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे दंडकारण्य झोनल समिती आणि माओवाद्यांची केंद्रीय समितीचं नवं नेतृत्व सेंट्रल मिलिटरी कमांडचा प्रमुख देवजी हे दोघे सुरक्षा दलांसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करणार आहेत। आत्ता ज्यावेळी नेतृत्व बदलाची ही बाब बाहेर आली तेव्हापासून सुरक्षा दल दंडकारण्यात, मग ते तेलंगणा पोलीस असतील, बस्तर पोलीस असतील, गडचिरोली पोलीस असतील, ते अलर्ट मोडवर आलेले आहेत, कारण या सगळ्याच ठिकाणी देवजीचा चांगला अभ्यास आहे आणि देवजीला सगळ्या भागातल्या भौगोलिक परिस्थितीची जाणीव आहे। त्यामुळे सुरक्षा दलांसमोर आव्हान उभं करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।